विचार सांगल्यावर कोणाचा उद्धार झाला त्याच्या नावासहित पुराव्यासहित प्रमाण द्या. आपण सर्वजण ऐकले. आता बाकी गोष्टीवर आपल्याला बरंच काही बोलायचं आहे. आता पण मला कसं आहे, मला होऊन गेले महागाड मोरी, त्याच्यामुळं मला पाऊल काही उचलता येणार. मी भकड टोकाचा पाऊल उचलायच्या पाठीमागे लागलो, परंतु मला होऊन गेलं कसं महागाड मोरी कुठंच पाऊल उचलणार. तू पहिले सांगून गेलो, बोलू तो मामर जाय ना बोलू तो बाप पुता काय मत करा होऊन चले. पण पाटील तुमची माफी मागून एक विनंती करून 10 मिनिटं तुम्हाला सोडून देऊन भजन म्हणतो. 10 मिनिटाच्या बाद तुमच्या बाजूला जाईल. ग्रंथाचा कवी करता नरोत्तम भारती, त्या ग्रंथाचा भोक्ता राजा दलाल धन. काय म्हणालो ऐका, निजात्मबोध ग्रंथाचा कवी करता नरोत्तम भारती, त्या ग्रंथामधला संत राजा दलाल धन काय म्हणते बघा. मनुष्य जन्म सर्व योनीचे निजात्मबोध सांगते, बहुत जन्माच्या शेवटी होय नरदेहाची भेटी. किंवा मनुष्य जन्म सर्व योनीचा असा, जन्म तो कर्मभूमी माझा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या फेरा पडी. एका योनीमध्ये 21 लक्ष आम्हाला भोगून 84 तेव्हा माणसाचा जन्म आम्हाला भेटते. 4 खाणे आहे, अंड, जारद, सोतेत आणि उद्भिज. ह्या 4 खाणीमध्ये जीव फिरते. प्रत्येक खाणीला 21 लक्ष आम्हाला फिरावं लागते. तेव्हा हे माणसाचा जन्म 84 म्हणजे हा माणसाचा जन्म आम्हाला मिळते. तर याच्यातून 83,99,999 योनीमध्ये आम्हाला परमार्थ साध्य करता येणार. केवळ आम्हाला एका योनीमध्ये माणसाच्या जन्मामध्ये आल्याच्या नंतर तिथं आम्हाला परमार्थ साध्य करता येते आणि आम्हाला तिथं नरकवासभी साध्य करता येते. करायचं काय ते इथं बाजू आहे, ठरवायचं इथं आहे. हे जर एकदा संपलं, सार विचार करत मध्वमुनी राजा यदुराजाला काय सांगते बघा. काय म्हणते, हे जर इथलं संपलं, पुन्हा आपल्याला बघायला मिळणार 1 कोटी रुपये जरी आम्ही दिल्या तरी आम्हाला एका क्षणाचा विषय मिळणार. एका क्षणाचं. अहो एखाद्याची करणी जर तुटून गेली तर त्याला 10 लाख रुपये जरी खर्च केले, आपण 1 कोटी रुपये जरी खर्च केला तरी त्या करंगळीचा जसा पहिल्याचा होता तशी करंगळी येईना मारो, तसं रूप त्याला येईना. मग हे शेवटची पाळी आहे. ह्या शेवटच्या पाळीमध्ये आम्हाला इथे परमार्थाची आम्हाला तुटी पडू द्यायची नाही. ह्या परमार्थाच्या याच्यामधून आम्हाला ह्याच माणसाच्या जन्मामधून त्या परमार्थाचं साधवायचं आहे. अवधूत म्हणे येतू सकया, ही वेळ न जाऊ दिजे वाया. कोटी रुपये खर्च केली, एक क्षण मिळेल आयुष्याचा.
किती रुपये खर्च केले ना आम्हाला क्षण भेटते. आज आमचे गुरुबंधू आदरणीय दत्तभक्त पारायण आनंदरावजी बक्केवाड यांची मातोश्री 2 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये भरती होते. शेवटी माणसाचं एकदा तर सरलं तर कशाला चावरणार. ऑपरेशन झाल्यावर त्या मातोश्रीचं देहावसान झालंय. दवाखान्यामध्ये अस्तावळी, डॉक्टरच्या हातामध्ये अस्तावळी, ते देह संपलंय. तुम्ही आम्ही असे चालते बोलते कवा कोणाचं काय. अहो जिथे विलाज होते त्या ठिकाणी आम्ही संपून गेल्या. कवा काय, याला कसं चलवायचं, याला कसं वागवायचं, याला परमार्थाच्या वाटेवर कसं लावायचं, हे वय जागा. इतरी वाट जर आम्हाला नीट लागली, काय म्हणते बघा अजून, शुद्ध मार्गाची धरावी वाट, हालून चढावे अवघड घाट, कापडेल मुळाची पेट, सत्य सत्य त्रिवाचा सांगून गेलो की अंतःकरणाची पंच कमिटी शुद्ध झाल्याशिवाय तोपर्यंत माणसाला चांगला मार्गच ओळखू येणार. त्याच्यासाठी आम्हाला संगत, मी पहिल्यांदा त्या पर्यंतच प्रमाण सांगून गेलो, चंदनाच्या संगती सर्व वनस्पती चंदन होती, पण येळूच्या पोटात गाठी तो कदाचित चंदन होय. आता करायला नवरा पडेल. आज एक तुम्ही चिठ्ठी दिल्या, परंतु मी ज्या वेळेस भजनाला चलावली नाही त्या वेळेस मला टोपलं घेऊनच येणावं लागलं. मला चिठ्ठी दे म्हणून प्रत्येकाच्या गावोगाव जाऊनच पाय धरावं लागलं. आणि बिन भाड्याचं 500 रुपयामध्ये मोटरसायकल घेऊन मी भजन म्हणायचं. म्हणजे घराणं असं आहे, भजन म्हणलं तर म्हणजे चूल पेटते नाही तर पेटणार. कोणी भाडं देणार गेलं तरी काही करा, मला चिठ्ठी द्या म्हणून मी मागे लागणार आहो. चिठ्ठी घेतल्यावर एक बोलणार आहो. माणसाला कसं आहे, तोंड हे देवानं चांगले बोलाय दिले, ओंगळे बोलाय दिले, पण आपण नेमकं कोण्या स्टेजवर त्याचं तरी भान ठेवा. बोलता तर कोणाला येते, बोलतात तुम्हाला आता हे बोलायला गायला काय नाही, ग्रंथ वाचवावं लागते, गाता वाचवावं लागते, वाटायला काय 5 मिनिटं माईक सोडून कोणतंही एक पोरग बोटाला धरून माईक पण उभा करतो, लागेल तेवढं बोलते तुम्हाला, मला सोडून देऊ सुद्धा लागेल तेवढं. तुम्ही किती माणसं उभा करा म्हणून तेवढ्याही माणसाला बोलते, एकटाच माणूस. पण काय पडलं त्याच्यामध्ये, मी हात जोडून तुम्हाला सांगलो. एकाच बार माणसाला समजून सांगल्यावर आपल्यापेक्षा 4 पाऊस काळ तरी आधी बघला माणूस होईल म्हणून माघार घेतलो. नाही तर हेच वचन दुसरीकडे झाल्यावर मी कोण्याही तिस्मान खराच आहे की ना. तुम्हाला काय इतका नादान हवा वाटायला का मी कोणाचं ऐकायला, का डोसक्यावर पलक माझ्या का गोळ्या संपल्या. तुम्ही काय परमान दिला, पहिल्या पाऱ्यात तेच परमान दिला. पहिल्या पदाला मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, आणि दुसऱ्या पर्यात मी मच्छिंद्रानेच बोध करा. दुसरं कोणाला कोणी बोध केलंय की केला नाही. आणि दुसऱ्याची आजी इच्छा, दुसऱ्याचा आजा विचार, त्याची ननंद विचार, भाऊजाई विचार, काय होय बोलणं. शिट्ट्या मागून घेतात म्हणून खुल्लासाच होऊन जाऊ त्याकडे. तुम्ही मला पुरावा द्या, मी फर्यादाची मला चिठ्ठी दे म्हणलो मी. काय बोलावं मला सांगा तुम्ही, इतका हलकट माणूस मिळा. एक चिठ्ठी 12 महिन्याला एक बार चिठ्ठी घेतला, 4 चिठ्ठ्या कॅन्सल करून 12 महिन्यात चिठ्ठी घेतला तर 10 बार घरला जाऊन पाय पडावं लागले बापू चला भजनाला म्हणून. आणि मला मागं लागून, तुमच्या मागं लागून चिठ्ठ्या घेऊन येण्याला तितका डोसक्यात बोलाव का मी. काय कत्ता होऊन गेली नवरा पटेल माहीत हो. काय होय कसं होय काही समजना आले मला. आणि दुसरी गोष्ट, आता भजन नीट होईना, आता भजन नीट होईना. मी काय म्हणालो, तुम्ही काय म्हणाल्या तुमचं तुम्हालाच कळते काय, तुम्ही बघा.
तुमचं तुम्हाला भान आहे का? तुमचं तुम्ही भानावर राहा काय बघा. नागोराव पाटलानं पहिल्या पाऱ्यात सांगून गेले की आरेरायची भाषा नको. या पाऱ्यात सुद्धा 10 गोष्टी आरेरायवर बोलल्या तुम्ही. अजून एकही गोष्ट आरेरायवर बोललो नाही, शेवटपर्यंतही बोलणार नाही. चला मी संतांची परंपरा सांगतो. नागोराव पाटील मला बाकी दुसरं काही करायचं नाही. मी संतांची परंपरा माहीत घेऊन सांगतो, ग्रंथ हातामध्ये घेऊन पुरावा सांगतो. कोणाचा उद्धार झालेले ते ना गुरुचे प्रमाण. मी इकडून संतांचे जेवढे प्रमाण द्यालो तिकडून ते ना गुरुचे तेवढे प्रमाण द्यावं. ज्याचे प्रमाण जे असतील त्याचा विजय, ज्याचे पैसे प्रमाण कमी पडेल त्यांना खाली बसव. त्यांना त्याचं भजनात बसून पण सुरुवातीपासून चला. या असेल तर तयारीला या, नसेल तर भजन बंद. फुकट भजन म्हणाला बाहेर निघाला नाही. मनकडात बळ आहे म्हणून बाहेर आला. थांबा हो. सगळं सोडून टाकून व्यवस्थित भजन. चला गौती खडे कशाला इकडे का जाता हो पुणे काढा, का जाता हो पुणे काढा. काय भटकत फिरता, असं काय भटकत फिरता. इकडे तिकडे कुठं फिरायचं आहे? अहो या प्रत्येक किती वेळा जन्माव, किती वेळा मराव, आम्हाला इकडे तिकडे भेटून काय? आमचं नेमकं घर कुठं आहे? हे तर मरणाचं गाव, मरतीव लोक याचं नाव. त्याही पुढे जाऊन बापूजी पाटील सांगतात, सांडा 40चा पसारा, भाव 42चा धरा. म्हणून काय म्हणते, का जाता रे पुणे काढा, काय भटकत फिरता, असं काय भटकत फिरता. आमच्या घराची भूल का पडाली? आम्हाला आमचं घर का ओळखू येईन आलंय? आमच्या खऱ्या घराची सोडून त्या नाशिवंत घरेच मजा होय, मजा होय, मजा होय का वाटालय? कशासाठी वाटालय? महाराज सांगतात, आविधेची भूल हे पडता,
अविनेची भूल लय मोठी आहे माझा बाप. आम्हाला कशाचंही काही करायला होते. अहो ज्या विश्वामित्रानं 60,000 वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर सुद्धा या मायेच्या होणारीनं एका बायला खांद्यावर घेऊन गावात फिरून त्याला कशाचं काय होऊन नारदाची नारदी झाली. नारदाला काय भोगावं लागले फक्त ह्या मायेच्याच खेळामुळं, ह्या अविद्येच्याच खेळामुळं आम्हाला हे सगळ्या गोष्टी भोगाव्या. हे सगळा बाजार अविद्या 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 म्हणावं कशाला. मोक्ष सिद्धांतात त्याचं वर्णन आलेलं. सप्त व्यसन पंच विषय, शब्द स्पर्श रूप रस गंध, 5 विषय आहेत. 7 व्यसन आहेत. मद्यपान, गांजा, पत्ते खेळणं, मांस भक्ष्य, पर स्त्री गमन, फुटाळकी करणं, सुरापान करणं, हे सप्त व्यसन होतं. ह्या अविद्येचे लक्षण होतं. ह्या 5 विषयाची आणि सप्त व्यसनाची ह्या दोन्ही अविद्या होती. हे अविद्या आमच्या मागे लागली. मग ह्या सप्त व्यसनामध्ये आम्ही कोणतं काम करतात? सप्त व्यसनामधून आमच्याकडे किती कामं हातात, आम्ही काय करतोय हे आमच्या कळायला पाहिजे. हे करणं काय आपल्या मनानं नाही हो. याला करायला लावणारी, ह्याचं मन तिथं नेऊन घालणारी ते अविद्या. म्हणून अविद्येची पडता विसरून गेल्या कडेवर माया घेऊन बसल्या, उरावर बसल्या कडेवर माया घेऊन बसल्या, उरावर बसल्या चला जाऊ जाता तिकडं वाकडं या की इकडं. खरं सांगा तुम्हाला जायचं आहे कुणीकडे? कुठं जायचं आहे मला? आम्हाला नेमकं जायचंय कुठं आहे? मन आमचं मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकात डोर. या मनाला आधी मुडावं लागते. आधी मन मुंडा मगच ब्रह्मधुंडा. मनांगी मन मुरुनिया ठेले, पूर्ण भारती मने जन्म मरण कुंडले. जन्म मरणाला संतांचे विचार काय आहेत बघा. मनांगी मन मुरुनिया ठेले, पूर्ण भारती मने जन्म मरण कुंडले. चला जाऊ तिकडं खेळ
इथला खेळ लई अवघड आहे पडे हे खेळ आहे की नाही हा कर्मधर्माचा खेळ आहे की नाही आम्ही म्हणतो की नाही धर्म होय धर्म होय धर्म 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 म्हणती समजत परी धर्माचा न कळे अंत महाथकीत झाले संत महिमा धर्माचा वर्णिता धर्माचा पत्ता अजून पुराणा लागला ज्याला लागलाय तुम्हाला सत्य सांगालो ज्याला लागलाय त्यांना आता सांगायला असं आहे म्हणून खाली परतून आला नाही तिकडे नाही तुकाराम महाराज सांगतात देव पहावयाशी गेलो ना माझा मीच देव इकडे आपल्या बापूजी पाटील सांगतात तुझा ठाव समोर पुसता उरलो माझा मी एकला संगे कोणी नाही मजला मजला मीच नित्य पाहत काय विचार आहेत मग आता हे कर्माची धर्माची खून मला कुठे अडकवते कर्मसृष्टीला 10 पद ब्रह्मसृष्टीला 10 पद दिव्यसृष्टीला 10 पद आणि विकार सृष्टीला 10 पद 40 पदाचा 4 सृष्टीमध्ये खेळ आहे प्रत्येक सृष्टीला 10 पद आहे सिद्धांतशास्त्राच्या नियमाने आणि 40व्या पदावर मूळ माया राज्य करते मूळ माया मग इथून कर्मसृष्टीमधून 40व्या पदापर्यंत जीव गेल्यावर तिथं मूळ माया विचारते पाटील खून नाही तरी जाणे लागे माघारी फिरून कर्माच्या धर्माच्या वेगळी खून काय असेल ते खून आपल्याला माहित पाहिजे त्या खुनाचा आम्ही अधिकारी व्हावं लागते तेव्हा आम्हाला त्या भगवंतापाशी जाता येते नाही गेल तर मग इकडेच होय या मेळ्यामध्येच पडायचं होय इथल्या भवऱ्यामध्ये गर 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 फिरू 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 तिथेच पडायचं म्हणून बरा नाही मामा इथला खेळ या पुढे जाऊन अजून काय विनंती आहे बघा वाटेत बसला टपून काळा साधून घ्या की सार्थक वाटेत बसला टपून काळा साधून घ्या की काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोड विधात जेव्हा ह्या काळाची उडी कवा पडेल काय नाही काही सांगता येणार नाही आपण ऐकलं पंचफड्याची नागिन आपल्याला ऐकायला मिळालंय त्याच्यावर खूप काही बोलणं झालंय पण त्या पंचफड्याच्या याच्यामध्ये शब्द काय होय स्पर्श काय होय रूप काय होय रस काय होय गंध काय होय या शब्दात उतरून बघावं हो त्या शब्दाच्या मध्ये उतरल्याशिवाय आंबावरून दिसायला खूप पिवळा जर दिसते पण त्याच्यामधला रस टाकल्याशिवाय किती गोड आहे काहीच कळणार वावरामध्ये ऊसाचं झाड आहे ऊसाचं फळ आहे त्या फळामध्ये खूप ऊस मोठा दिसायला असा गुराळ ऊस दिसायला व लांब लांब टिपऱ्याचा परंतु त्या ऊस किती खायला टिसूळ आहे खायला किती गोड आहे हे ऊस खाल्ल्याशिवाय कळणार आम्हाला हे शब्द संताचे काय आहे हे विचारधारा काय आहे या विचारामध्ये जर विनिमय होऊन उतरल्या तरच आम्हाला ती विचार कळतात अन्यथा विचारच करणार हे विचार करायचा असेल तर काहीतरी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तिकडे तसं मध्ये नाही कसं त्या ज्याच्यामध्ये उतरावं लागते तेव्हाच कळते अन्यथा कळणार म्हणून वाटेत बसला टपून काळा चला जाऊ
फिरता आज काय भटकत फिरता ये आता काय खरं बापूजी पाटील सांगून जातात बाळगी महाराज सांगून जातात जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे दुःख समयाचे नाही कोणी सुखाचे हे जण दिल्या घेतल्याचे दुःख समयाचे नाही कोणी कोण कोणाच्या दुःखामध्ये कोण कोणाला भेटणार अजिबात भेटणार म्हणून हे सगळे आम्हाला मजा मजा म्हणून शेवटी आमच्यावरच वजन होणार आहे बाबा ह्या वजातून मुक्त होण्यासाठी आम्हाला त्या भगवंताच्या नामाची गरज आहे म्हणून संग सुखाचा अंतकाळी मुखामा आपला कोण दिवसाचा पडला मुखामा आपला कोण दिवसाचा ब्रह्म पडला चला जाऊ काजा तारे कुणी करा काजा तारे कुणी करा काय भटकत फिरता असं काय भटकत फिरता हे आता आशा बोलण्याचा येईल राग काहीतरी तुमच्या आशा बोलण्याचा येईल राग काहीतरी तुमच्या जीवाशी जरला जरा जरा रोगा तुमची करणे तुमचा जीवाशी जरला जरा जरा रोगा तुमची करणे चला जाऊ काजा तारे कुणी करा काजा तारे कुणी करा काय भटकत फिरता असं काय भटकत फिरता हे आता
काय म्हणते बघा, सगळ्या पदार्थ सारांश शब्दांमध्ये आहे. याच्याशिवाय संधी दुसरी नाही. आता हे शेवटची संधी होती. हे शेवटची संधी आम्हाला अजिबात गमवायचं नाही. शिवदास उद्धव खुळे यांच्यातर्फे 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल भजमनाच्या वतीने मनापासून आभार आहे. धन्यवाद. ये संधी लई मोलाची ऐका बंधूंनो, ऋषिकेश गणेशराव हिंगमोरे तर्फे 51 रुपयाची भेट, कुमारी आराध्या रविकांत मुळे तर्फे औरंगाबाद तर्फे 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल गुरुमूर्ती भजनी धनच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद. कादा तारे कुणी काढा काय भटकत फिरता, असं काय भटकत फिरता ये आता यूट्यूबचे मालक नागराव पाटील कदम पण गवळण म्हणाले या